आमच्याकडे आज पतित पावनवाले येऊ शकले नाही, कारण पतित पावनवाल्यांनी दिलवालेला विरोध केला होता, छावा वगैरे संघटनांनी पण केला होता. गणेश घोष यांचा भारतीय जनता युवा मोर्चा जरी असला तरी शेवटी सगळ्यांची मूळ नाळ एकच आहे, हिंदुत्ववादी विचारांची. त्यामुळे त्यांना आपण प्रवक्ते मानायला हरकत नाही या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांचे. गणेश घोषजी, मला याचं पण उत्तर द्या, दिलवालेला जो काही छावा संघटना पतित पावनने विरोध केलेला आहे याचं तुम्ही समर्थन करता? शाहरुख खानने एक विधान काय केलं म्हणून या खानावाळीवरती बंदी आणा, यांचे सिनेमे बघू नका, हे करा ते करा, हे बरोबर आहे, याचं समर्थन कराल तुम्ही? नाही, एकतर याच्यामध्ये कुठलाही धर्मवाद नाहीये, मी समजतो असं. पण जो देशद्रोह करेल किंवा देशाच्या बद्दल काय देशद्रोह केला? काय शाहरुखने काय देशद्रोह केला? काय केला त्यांनी? आता मागच्या ह्याच्यामध्ये मी व्हॉट्सअपवरती पाहिलं की त्यांनी पाकिस्तानच्या नागरिकांना आव्हान केले की दिलवाले पहा म्हणून. म्हणजे हे त्याला काय सांगायचं त्याच्यातून? बरं, याच्यामध्ये तो देशद्रोह ठरतो. इतरांना त्यांनी आव्हान नाही केलं. तुम्हाला गणेश घोष माहितीये, 2 वर्षापूर्वी आपल्याकडे पाकिस्तानचा कांदा आला होता आणि तुम्ही आणि मी मिळून आपण सगळ्यांनी खाल्लेला आहे पाकिस्तानचा कांदा. मग आपण आता देशद्रोह केलेला आहे का? पुण्यामध्ये आला होता पाकिस्तानी कांदा, मुंबई पुण्यात आला होता, कारण कांद्याची आयात करावी लागली होती, पाकिस्तानी कांदा आला होता, आपण तो खाल्ला, आपण देशद्रोही झालो. मी कदाचित खाल्ला नसेल तो, मी कदाचित खाल्ला नसेल तो, पण याच्यामध्ये नक्कीच हिंदुत्व किंवा हा विषय नाही त्याच्यामध्ये. लोकशाही ज्याला ह्या विषयामध्ये आक्षेप आहे तो नक्कीच नोंदवतो त्याचा. बरं, समृद्धी तुम्हाला उत्तर देत आहेत. गणेशजी, तुम्हाला समृद्धी, आपल्या या मान्यवर निर्मात्या, चित्रपट निर्मात्या, समृद्धी काय म्हणतात? गणेशजी, मला फक्त ह्या गोष्टीची खूप कीव आली की एकदा पाकिस्तानला म्हटलं की आमचा सिनेमा बघा म्हणजे देशद्रोह केला. मला खरंच वाटतं की मी प्रकाश आमटे केल्यानंतर सुद्धा माझी खूप इच्छा होती की मी पाकिस्तानात ही फिल्म दाखवावी. म्हणजे हे चांगले जे काय आपली कलाकृती आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं, हे एका प्रोड्युसर, डायरेक्टर आणि कलाकाराला वाटणं, हे म्हणजे देशद्रोह तुम्ही म्हणत असाल तर मग असं वाटायला लागलं मला की काही करायला गेलं की आपण ते करायचं नाही, पण दुसऱ्यांनी केलं की त्याच्यामध्ये आपण ते सुधारणा करून किंवा मोडता घालायचा. ही जी भावना आहे ना, ह्याच्यामुळे जी काही माणसं असतात जी थोडीशी दुसऱ्यांच्या म्हणण्यानुसार चालतात ती त्या कळपामागे येतात आणि सगळे एक काय म्हणतो ना आपण, एक असा अराजकता आपल्या देशामध्ये वातावरण होतं. आणि दुसरं अजून एक मला म्हणायचं, एक सेलिब्रिटी येऊन माझ्यावर पण, आता मी अगदी काही आधीच असं झालं की आम्ही बोललेलं अख्खं वाक्य त्याच्यातलं थोडंच वाक्य दाखवलं जातं आणि मग त्याच्यामध्ये आमच्या हातात काही नसतं, कारण बटन दुसऱ्याच्या हातात असते आणि ते तिथे तुम्हाला थांबवलं जातं आणि तेच दाखवलं जातं, जे मग आपण जाऊन सांगणार कुणाला की नाही असं नव्हतं म्हणालो आम्ही, असं पूर्ण वाक्य आमचं म्हणणं आहे आणि असं. तर हे जे आहे ना, हे केवळ आणि केवळ फक्त वाद निर्माण करायच्या गोष्टी आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये माणूस आहे, माणूस जरा कधीतरी चुकत पण असेल पण त्याला आपण सुधारू शकतो. याचा अर्थ बंद पाडा आणि मोर्चे काढा आणि त्यांनी देशद्रोह केला आणि धर्मामध्ये काहीतरी झालं, ही अशी जी भावना पसरवणं समाजामध्ये, मला अगदी कळकळीची विनंती आहे की प्लीज हे थांबवा. मला व्यक्तिगत आश्चर्य वाटतं की ज्या शाहरुख, सलमान, आमिर खान यांनी त्यांच्या चित्रपटांपैकी बहुसंख्य वेळा हिंदू कॅरेक्टर प्ले केलेले आहे. ज्या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटाचा आजही शाहरुख खान ओळखला जातो, त्यातलं कॅरेक्टर हिंदू कॅरेक्टर आहे. शाहरुख खान त्यातला हिंदू काय माणूस दाखवलेला आहे, हिरो दाखवलेला आहे, तरी सुद्धा या शाहरुख खानची देशभक्ती त्याला रोज सिद्ध करावी लागते. खूप वाईट गोष्ट आहे आपल्यासाठी. गणेशजी, अलोनी काहीतरी मुद्दा मांडतात. अलोनी काय म्हणतात? या दोघही चित्रपटांना जो विरोध होतोय तो साधं कारण आहे. बाजीराव मस्तानीमध्ये मस्तानी ही मुस्लिम आहे आणि इकडे शाहरुख खान हा मुस्लिम आहे. बाकी हिंदुत्ववादाच्या गोष्टी चाललेल्या आहेत, पण हीच माणसं जेव्हा संभाजी ब्रिगेड हिंदू धर्माच्या विरुद्ध आणि जातीय स्टेटमेंट करत होते तेव्हा मात्र चूप बसले होते. संजय भन्साली असो की शाहरुख खान असो, हे सॉफ्ट टार्गेट्स आहेत आणि याच्यामध्ये यांना प्रसिद्धी मिळते आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे. पण मी बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचा प्रवक्ता म्हणून म्हणेल की बाजीराव हा अजिंक्य योद्धा होता आणि तो ब्राह्मण होता, म्हणून त्याची जी कीर्ती गाणार आहे, जे हा जो चित्रपट आहे याच्यावर कुठल्याही तऱ्हेची बंदी तर सोडा, सगळ्यांनी तो बघितला पाहिजे. पण म्हणजे दिलीप अलोणेजी, हा जो म्हणजे आम्ही जेव्हा चित्रपट कुठलाही बघा असं म्हणत असतो त्यावेळी आमची सगळ्यांची भूमिका असते अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून. तुम्ही जो या बाजीराव मस्तानीसाठी एवढे प्रयत्न करतायत आणि अगदी फार कौतुकाने म्हणतायत,
याच्यामध्ये तुमचा जो एक सुखांत असा गंड आहे की बाबा आपल्या कोकणस्थ ब्राह्मणांचा बाजीराव एवढा मोठा होतोय, तर या निमित्तानं का होईना 125 कोटी कोणीतरी यावर खर्च केलेले आहेत, तर बघा तो सिनेमा. ही तुमची भूमिका आहे. ही भूमिका आहे तुमची. कारण की मॅडम एक मिनिट, कारण की आमच्या समाजावर प्रचंड तऱ्हेचा भले बदनामीचा काही हल्ला इतिहास होतोय. दाखवा, भले बाजीरावच्या हातामध्ये AK-47 दाखवली तरी चालेल, पण नाही, आमचा बाजीराव नाही. दाखवा. हा जो चित्रपट आहे हा अत्यंत कलापूर्ण आहे, त्याच्यात तसं काहीच विकृतीकरण नाही आणि तो एक रिअली अजिंक्य योद्ध्याचं त्याचं आपण अजिंक्य व्यक्तिमत्व. योद्धा बाजीराव बद्दल बोलत नसून वाट लावली नावाच्या गाण्यावरती जे अनैतिहासिक गाणं आहे, ऐतिहासिक गाणं असायला हरकत नाहीये, त्याच्यावरती छत्रपतींचे पंतप्रधान असे टोळी घेऊन नाचतात असं तुम्हाला वाटतं का? का नाही शक्य मॅडम, आपलं सॉरी सर, त्या काळी ज्या घटना घडल्या त्या सगळ्या आपल्याला माहित असतील का? त्यांच्या तोंडामध्ये कुठल्या तऱ्हेचे शब्द असतील ते आज आपण कसं ठरवू शकतो? अलोनीजी, जर का तुम्ही पेशवाईच्या संदर्भातली पुस्तकं स्वामी राव वगैरे वाचली असतील तर त्याच्यात अनेक ठिकाणी जेवणानंतर हात धुवायला सुद्धा दुसरा कोणीतरी येऊन पाणी ओतत असतो आणि ते हात धुतात. अशा संस्कारात वाढलेल्या राजेशाही खानदानातल्या कोणत्याही जातीतल्या व्यक्ती या तुम्हाला वाटतं की अगदी नाचगाणं करत असतील? मला वाटतं ते शक्य आहे. बरं. कारण की जे नाचगाणं दाखवलेलं आहे ते विभत्स नाहीये. बरं, ते वीररसाने भरलेलं आहे आणि त्याच्यामुळे स्फूर्ती होते. आणि जे जे गाणं बिभत्स नाही असं तुम्ही पिंगा गाण्याबद्दल सुद्धा म्हणाल? हो, मी पिंगा गाण्याबद्दलही म्हणेल. पिंगा गाण्यामध्ये सुद्धा क्लासिकल डान्स आहे. मध्ययुगाच्या 1600-1700 वाल्या या वर्षांमध्ये काशीबाई शरीराचा, पोटाचा, कमरेपर्यंतचा भाग उघडा ठेवून नाचतात असं तुम्हाला म्हणायचंय? सर, पूर्वीच्या अलोनीजी, तुम्हाला असं म्हणायचंय? सर, पूर्वीच्या पौराणिक चित्रपटांमध्ये देवदेविता सुद्धा उघड्या अंगाने दाखवायचे की नाही? त्यावेळी काय पूर्णपणे साडी दाखवायचे का? मग ती सीता असो की द्रौपदी, मग तेव्हा जर ते शक्य होतं तर आता का नाही? दुसरी गोष्ट मला हे म्हणायचं आहे की तिथे कुठल्याही पुरुषांसमोर त्यांनी हा पोटाचा आपला पोटाचा भाग दाखवत, मला असं सारखं पण ती नवारी नाहीच आहे समृद्धी. किंवा तुम्ही एक स्त्री नाही, तुम्ही काय झालंय, सांगा, आपल्याला जे पाहावंसं वाटतंय ना ते तुम्ही तिथे अपेक्षा करता. त्या इतिहासामध्ये कुठल्याही नवरा बायकोचा प्रणय होत नसेल का? त्यांना मुलं झाली, त्यांचं सगळं होत असेल, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या नाहीये. म्हणून मग जे आम्हाला पाहिजे तेच तुम्ही दाखवा. ती जी काही गोष्ट आहे ती मला एक म्हणायचं आहे. एक मिनिट गणेशजी, दुसरी गोष्ट, एखाद्या माणसाला असं वाटतं की माझा बाजीराव, माझा ब्राह्मण पेशवा हा लोकांसमोर जावा म्हणून मी एनकरेज करतो. त्याच वेळेला त्याने एका मुस्लिम मुलीशी लग्न केलं, हे तुम्हाला दिसत नाहीये की हाही इतिहास जातोय. ते का नाही शिकत तुम्ही की त्यावेळेसचे आमचे राजे कुठेही जातीयवाद करत नव्हते, त्यांना मुलं होत होती, त्यांना तेवढंच प्रेम मिळत होतं आणि ती हजारो किलोमीटर जे काय अंतर करून ती त्या बाजीरावासोबत इथे आपल्या साम्राज्यात आली आणि तिने त्याला खूप प्रेम दिलं. हे सगळा इतिहास आपण कानाडोळा करतोय आणि तिने नाचताना तिची बेंबी दिसली, मग ती अशी का नाचली, तिचे समृद्धीजी, मी त्या गोष्टीला अश्लील मानत नाही एक व्यक्ती म्हणून. माझा प्रश्न असा आहे, त्या काळात हे संभवत नाहीये. दुसरी गोष्ट, तिने साडी संभवत नाहीये, ती नवारी साडी नाहीये, तो पिंगा नाहीये. आणि त्या काळामधले स्वतः मस्तानी काय किंवा काशीबाई काय किंवा कुठल्याही राजघराण्यातली स्त्री काय, शरीर असं दाखवणं शक्य नाहीये. पण बायकांमध्ये का नसेल शक्य सर? तुम्ही फक्त बायका प्रेझेंट होत्या त्या गाण्यामध्ये. नाही, तो प्रूफ नाही. पण मला एक वेगळा मुद्दा मांडायचा आहे. ह्या आपण वादविवाद करतोय, गेले 2 महिने सगळे वाद चालले. यामुळे या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता वाढली समाजामध्ये. त्यामुळेच आज गर्दी झाली. लोक हा चित्रपट पाहू इच्छित आहेत. या चित्रपटाचा विजय असं एक आतला अर्थ निघू शकतो. दुसरं म्हणजे जनसामान्य जो हा सिनेमा बघायला आलेला आहे, आज दिवसभरात ज्यांनी बघितला, त्यांना इतिहासाशी किती देणं घेणं आहे हा वादाचा विषय होऊ शकतो. ते त्याकडे एक संजय लीला बन्सालीचा भव्य सिनेमा या दृष्टीने पाहत आहेत. त्यामुळे आज काही मल्टिप्लेक्स मध्ये 300 आणि 600 रुपये तिकीट असून सुद्धा चांगला रिस्पॉन्स मिळाला. दुपारनंतर काही मल्टिप्लेक्सची या तिकीट थोडी कमी झाल्याची बातमी आहे. परंतु आजच्या दिवशीचा ट्रेडचा रिपोर्ट असा आहे की बाजीराव मस्तानीने मुंबई ठाण्यामध्ये चांगली, म्हणजे ज्याला भारी ओटोचे लीड असं जे आहे ते बाजीराव मस्तानी आहे. उरलेल्या भागामध्ये दिलवालेला अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. उद्या दुपारी चित्र स्पष्ट होईल की जास्त कोणता चित्रपट चालेल. मला असं म्हणायचंय की हे वाद झालेले आहेत, वादामुळे ह्या कलाकृतींचं महत्वही वाढलेलं आहे. परंतु हे वाद विसरून किंवा ह्या सगळ्या इतिहासाकडे दुर्लक्ष करून जर प्रेक्षक चित्रपट पाहू इच्छित आहेत तर याच्यातून आपण काय निष्कर्ष काढायचा की आपला वादाशी यांना काही घेणे देणं नाहीये, की प्रेक्षक बाजीराव मस्तानी हा एक मनोरंजक सिनेमा म्हणून पाहत आहेत किंवा दिलवालेकडे तो शाहरुख खानचा सिनेमा म्हणून पाहत आहेत. म्हणजे हा
कुठेतरी हा असं वाढत चाललेली गुंतागुंत आहे. मी बऱ्याच काळ मी पुन्हा जयराज साळगावकरांकडे गेलो होतो. जयराजजी, इकडे पुन्हा जो मुद्दा खास करून समृद्धी आणि दिलीप अलोणी मांडतायत की या सगळ्या गोष्टी एकतर शक्य आहेत, ज्या आतापर्यंत तुम्ही आधीच्या चर्चांमध्ये म्हणत होता की हे होणंच शक्य नाहीये, हा एक मुद्दा ते म्हणतात. आणि दुसरी गोष्ट, जर का या निमित्तानं एक इतिहासाचा भाग असा दाखवला जात असेल, मराठा इतिहासातला पेशवाईच्या संदर्भातला पहिल्या बाजीरावाचा हा भाग दाखवला जात असेल, तर लगेच नकार घंटा का? जी चर्चा आतापर्यंत 2 महिने काय चालू जी आहे ती हा इतिहासाचा विपर्यास केलेला आहे या गोष्टीवरून चालू आहे की जे शक्य नाही, जसं तुम्ही म्हणाला, ते त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्याच्यात क्रिएटिव्ह लिमिट्स त्यांनी क्रॉस केलेले आहेत. बरं. आणि त्याच्यामुळे लोकांची मनं दुखावली गेली आहेत की त्याचं आणि जयराजी, इथे लोकांची मनं तुम्ही म्हणतात, इथे आता थेट बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचेच व्यक्ती आहेत इथे, ते म्हणतात आमच्या भावना नाही दुखवल्या, आम्हाला कौतुक आहे. नाही, ते त्यांचं मत आहे, ते त्यांना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. आणि पण मी त्याच्याशी सहमत नाही. मला असं वाटत नाही. मला वाटतं लोकांच्या मनाची, त्यांचे जे समाजात जे आदर्श असतात, जे रोल मॉडेल्स असतात, ज्यांच्याकडे बघून स्फूर्ती मिळते, अशा माणसांवर चित्रपट करताना, मग ते सुभाषचंद्र बोस असतील किंवा गांधी असतील, आता गांधी चित्रपट करताना 20 वर्ष रिसर्च केला अॅटनबरोच्या लोकांनी. तुम्हाला एक त्याच्यामध्ये चूक दिसत नाही, इतिहासाला धरून नाही असं. किंवा श्याम बेनेगलने जो सुभाषचंद्र बोसाजवळ केला, तशा प्रकारची काहीतरी रियालिटीशी संबंध, वास्तवाशी संबंध असला पाहिजे. काय वाटेल ते तो दाखवतो आणि लोकांनी ते बघायचं, हे मला मान्य नाही, पण बघून ते लोकांना बघायचं असेल. बरं. उद्या कदाचित तो चित्रपट हिट पण होईल. आणि हे चर्चा भेटल्या ज्या काय झाल्या त्या महाराष्ट्रापुरच्या मर्यादित आहे. तो चित्रपट जगभर रिलीज झालेला आहे. जसा दिलवाले हा सुद्धा जगभर रिलीज झालेला आहे. तेव्हा या गोष्टी स्थानिक राहिलेल्या नाहीत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठलंही आंदोलन सध्या हे पॉलिटिकल फंडिंग शिवाय होत नाही. तेव्हा बाजीरावाला तसं पॉलिटिकल फंडिंग मिळणार नाही, म्हणून ते चित्रपट बंद पाडणे किंवा असे काही प्रकार झाले नाहीत. ठीक जर का एखाद्या राजकीय पक्षाचा तो अजेंडा असता तर तो राबवला गेला असता.